जय जय रघुवीर समर्थ। आयुष्यभर आपण आपल्या प्रपंचात रंगून गेलेलो असताना देव सगळीकडे आहे असे मानतो, परंतु प्रत्यक्षात देव आहेच म्हणून आपली पक्की खात्री नसते किंवा त्याबाबत आपण साशंक असतो, द्विधा मनावस्थेत असतो आणि मनाच्या अशा अवस्थेमुळे आपण परमेश्वराची भक्ती करतो, परंतु पूर्ण मनोभावे व 100% अगदी मनापासून आपली भक्ती होत नाही। अशा वस्तुस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी समर्थ आपल्या मनाला सांगत आहे, हे माझ्या मना, रामाशी एकरूप झालेल्या भक्ताकडे राम कधीही दुर्लक्ष करत नाही, याबद्दल तू निश्चिंत असलं पाहिजे। धर्मग्रंथात, पुराणात प्रत्यक्ष भगवंतानं म्हटलं आहे की मी तुझा भार वाहीन, तुझी काळजी घेईन। खात्री बाळग श्री रामरूपी भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणार आहे आणि म्हणून तो भक्ताला विसरत नाही। हेच विचार समर्थ आपल्या 34व्या श्लोकात पुढील प्रमाणे सांगत आहेत। उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, श्री भार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हे मना, दास असणे म्हणजे कोणी सालदार गडी असणे असे नव्हे, तर दास असणे म्हणजे भक्त असणे। दास्य हा भक्तीचाच प्रकार आहे। भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्यात चढत्या श्रेणीने दास्य हा 7वा प्रकार आहे। परमेश्वराने प्रभू रामचंद्राचा जो अवतार घेतला आहे, केवळ त्या अवतारातच नव्हे तर कोणत्याही युगात आणि कोणत्याही अवतारात परमेश्वर आपल्या भक्तांना अंतर देत नाही। सदा सर्व काळ तो त्यांच्यावर आपल्या कृपेची पाखर घालायला उत्सुकच असतो, परंतु या अलौकिक कृपेचे भाग्य लाभायला भक्ताने सुद्धा तशीच एकनिष्ठेने भक्ती केली पाहिजे। भक्ताची परमेश्वरावर अनन्य श्रद्धा हवी, ती श्रद्धाच जीवाशिवाची भेट घडवून आणत असते। अशी संशयातीत निष्ठा प्राप्त होण्यासाठी तितक्याच प्रखर भावनेने साधना केलेली असायला हवी। जो भक्त नाही, जो राम रूपात रंगलेला नाही, रामाबद्दल भक्तीचा विश्वासाचा निश्चय तो मनात बाळगत नाही, त्यामुळे आपल्याकडे रामाने दुर्लक्ष केले असा आक्षेप त्याने घेऊ नये। जो भक्त आहे त्याच्या संकट समयी मी धावून जाईन, त्याचा भार मी स्वतः माझ्या शिरी वाहीन, हे स्वतः परमेश्वराने म्हटले आहे। सामान्य माणूस देवाच्या अस्तित्वाबद्दल साशंक असतो, या अपुऱ्या श्रद्धेमुळे त्याची साधना सुद्धा अपुरीपणाचीच असते। त्याला हेही बरोबर वाटते पण तेही चूक वाटत नाही। या द्विधा मनस्थितीमुळे तो प्रत्यक्षात जरी देवळात जाऊन पूजा अर्चा करीत असला तरी त्याचे मन तेथेही एकाग्र नसते। आजकाल आपण अनेक देवळात, उदाहरणार्थ गुरुवारी दत्ताच्या, चतुर्थीला गणपतीच्या मोठ्या रांगा पाहतो, त्यात प्रौढ वृद्धाबरोबर अगदी आधुनिक कपड्यामधील तरुण किंवा फॅशनेबल स्त्रिया, मुली सुद्धा दिसतात, परंतु यापैकी बहुतेकांना परमेश्वरी कृपा मिळाली तर ती विशिष्ट विषय सुखासाठी हवी असते। कोणाला नोकरीसाठी, कोणाला बढतीसाठी, कोणाला मुलीच्या विवाहासाठी, तर कोणा तरुणाला इच्छित वधूच्या प्राप्तीसाठी, कोणाला परीक्षेतील यशासाठी, तर कोणाला धंद्यातील फायद्यासाठी। म्हणजे देवळात इतकी गर्दी असून सुद्धा त्यातील देवासाठी आलेले थोडेच असतात। परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी, स्वतःचा आत्मिक उद्धार व्हावा अशा भावनेने जो साधक साधना करेल त्यालाच आपले साध्य गाठता येईल, परंतु भाविकांच्या अशा गर्दीत अशी भावना बाळगणारे क्वचितच सापडतात। इतर बहुतेकांना तुझे कारणी देह माझा पडावा असे वाटत नसून माझे कारणी देव कामास यावा असे वाटत असते। तेव्हा हे माझ्या मना, रामाच्या ब्रीदाबद्दल निश्चिंत राहा आणि अनन्य भावी त्याची भक्ती कर, म्हणजे भक्ताचा अभिमान बाळगणारा श्रीराम तुझा भार स्वतःच्या शिरी वाहील आणि एकदा त्याच्या हाती आपले जीवन सोपवल्यानंतर मग काळजी का करायची। पण असा निर्धास्तपणा यायला साधकाने सर्व जगाची आस सोडून त्या राघवाचे दास झाले पाहिजे। थोडक्यात अनन्यतेने भक्ती करणाऱ्यांचा परमेश्वर सदैव पाठीराखा असतो आणि आपल्या अशा दासांची परमेश्वर कधीच उपेक्षा करत नाही असे समर्थ सांगत आहेत। जय जय रघुवीर समर्थ।